श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नागपूरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रीराम भूमी जन्मस्थान अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेचा शुभारंभ कोराडी मंदिर परिसरातील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भगवी झेंडी दाखवून यात्रा बसला रवाना करण्यात आले। 55 भाविकांना तसेच लाडक्या बहिणींना घेऊन ही बस रवाना करण्यात आली। महिन्यातून 2 वेळा ही बस मंदिर परिसरातून रवाना होणार आहे। या ठिकाणी स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे। मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही। गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी, जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही। याकरता मी गावकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो। अजून काही मंत्र्यांनी आता पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात। काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत, म्हणजे मंत्रिमंडळ झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत, पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत। मला वाटतं या आठवड्यात निर्णय होईल सर, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसतं। शिर्डीच्या मेळाव्यामध्ये आमची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्ही आता 1 तारीख ते 20 जानेवारीपर्यंत आजपासून राज्यामध्ये 1.5 कोटी सभासद नोंदणी करतो आहे। मग सक्रिय सदस्य ऍक्टिव्ह सदस्याची नोंदणी होणार आहे। मग बूथ अध्यक्ष 1 लक्ष बूथ अध्यक्ष आम्हाला करायचे आहे। मग तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, त्यानंतर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं। त्यामुळे त्या निवडीला जरा मला वाटतं आपलं केंद्र नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील, पण प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळे प्रक्रिया एकदा सुरू झाली आहे तर लवकरच त्याचा निर्णय होतो। महानिसनकर्ता रिंकू पानतावणे, नागपूर।